जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की, सद्गुरु अमन बाबा महाराज की, सद्गुरु सवाराम बाबा महाराज की, गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की, वैराग्यमूर्ती राजा बाबा महाराज की, वैकुंठवासी नाना बुवा महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, परम पूज्य टिकेदास महाराज की जय, परम पूज्य शिवानंद बाबा महाराज की जय, बोलो रे वही सब संतों की जय। परम पवित्र श्रावण मास आणि त्यामध्येही परम पवित्र तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव आणि अशा या महादेवांच्या प्रांगणामध्ये भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या जन्मांच्या ज्या कथा ही वर्णन ऐकत आहोत ते श्रीमद भागवत महापुराण, आणि ते महापुराण श्रवण करण्याकरता आपल्यासारखे पवित्र जीवासनी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचं परम भाग्य आपल्या सगळ्यांचे असलेले, ज्यांना मोठ्यांकडनं एक मानाची पदवी बहाल केली गेली आहे, राष्ट्रीय धर्मगुरू म्हणून एक आपल्या समाजाचं भूषण, ज्यांना आपण गोपाळा गोपाळा म्हणून जास्त ओळखतो, आमचे रामदास बाबा चौधरी काटेरी. शुद्ध बीजापोटी फळे रसाल भाटी, संत गाडगेबाबांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या खर्चानं ज्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलं आहे. महाराष्ट्रातला एकही तालुका जिल्हा असा नसेल किंवा गाव नसेल का जिथं आमच्या रामदास बाबांचे पिताश्री अर्थात जगन्नाथ बुवा सगळ्यामधून संघर्ष समितीमध्ये तर असताना खूप मोठं योगदान त्यांचं, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं योगदान, संपूर्ण जीवन त्यांनी समाजकार्यासाठी व्यतीत केलेले असे जगन्नाथ बाबा आणि त्यांचे सुपुत्र रामदास बाबा धाराट महाराज आईसाहेब तिकडे चातुर्मासामध्ये 4 महिने पंढरपुरामध्ये तिथे सेवा चालू आहे आईसाहेबांची. छान असं भगवंताचं स्मरण करून, श्रीगुरूंचं ध्यान करून आणि आपल्या सगळ्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून आजच्या कथेला आपण सुरुवात करत आहोत. कालच्या कथेमध्ये आपण ऐकून आलो आहोत आपल्या पित्याचा, आपल्या वडिलांचा किंवा आपल्या गुरूंचा जर कोणी द्रोह करत असेल, त्यांच्याबद्दल कोणी अर्वाच्य भाषेमध्ये म्हणत असेल तर आता आपण तर दुसरा मार्गच अवलंबला आहे. पहिला मार्ग आपण सोडून दिला, फक्त त्याचं चिंतन केलं. ताकद असेल तर त्याला बदलून काढलं पाहिजे असं बोलणाराला, नाही तर आपण तिथून त्याग करून त्या जागेचा उठून जाऊ. बदलून काढण्यापेक्षा उठून जाणं हा पर्याय फार छान आणि म्हणून आपण त्याच मार्गाचा अवलंब व्हा. आमच्या अर्चन बाबा पुनश्च एकदा आशीर्वाद देण्याकरता खरंच विशेष. आमच्या भोपाळवरनं आमच्या अशोक दादांच्या सहधर्मचारी तेही रोज येतात तिथं. विशेष म्हणजे आमच्या बेटवाड्यावरून आमच्या सावळाबाबांच्या सहधर्मचारी कोणालाच न विचार, अशी बरीच व्यक्ती आहेत. आमचे रामकृष्ण बाबा ज्या दिवसापासून चिकटले ते दोघं नवरा बायको, हो दोघंही, आणि आमच्या परमेश्वर भाऊची तर फारच मोठी आमच्यावर कृपा आहे. आम्ही याच्या अगोदर इथं उपस्थित मस्तपैकी मृदंग सजवतात. आमचा वैष्णव किंवा आमचा दर्शक नंतर येत असतो आणखी करतो. वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या बाबत कथेकडे वळतोय. कालच्या कथेमध्ये आपण ऐकून आलो, मग असा द्रोह, अशी अर्वाच्य भाषा ज्यांनी केली त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही, कितीही जीवलग असले तरी. आज योगायोगाने सोमवार नाही का, शिवलामृतच्या 11व्या अध्यायामध्ये आपण हे सगळे वेळ वाचतो. भेदभाव
जो भक्तांच्या यादीमध्ये बसला त्याच्या ठिकाणचा भेदभाव केला पाहिजे. आप आणि पर असं असता कामा नये. पण माणसाचा भेदभाव सोडा. लोक देवादेवांमध्ये संप्रदायामध्ये भेदभाव करू लागले आणि मग परिणाम बघण्याकरता देवांनी फरमान काढलं. त्या यमलोकाला सांगितलं लोक भक्तीच्या मार्गावर लागले. आता नरकातली जागा तशीच शिल्लक. कोणी नरकातच येत नाही, सगळेजण स्वर्गात जायला लागले. आमच्या पोटापाण्याचा विचार करा. आणि मग त्यांनीच असं काही पसरवलं का लोक देवादेवामध्ये भेट करायला लागले. या ओळी फार छान आहे त्याच्यामध्ये. शिव थोर विष्णूलाल हरी विशेष हर गौण ऐसे जे म्हणती त्याला गुण आलोनी नरकी घालावे. शिवलामच्या खेळामध्ये नरकामध्ये कोणाला घालावं? हा देव श्रेष्ठ का तो देव श्रेष्ठ असं जो भेदाभेद करत असेल त्याला नरकात आणून टाकावं. आणि मग अशा बरोबर आपण संभाषण करायचं नाही. ते कितीही जीवलग असले तरी अशांच्या बरोबर कधी पण आपण जायचं नाही. आपण त्यांच्याबरोबर बोलायचं नाही. आणि त्यांनी हात मारलं तरी पण मानसिक भाषा आपण हे आपल्या ग्रहास न आणावे. आपण त्यांच्या सदनास न त्याजावे. ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. शिवलाभचोवी ते कितीही जीवाभावाचे असले तरी ते त्याजावे, त्याचा त्याग करावा. जसा वाघाच्या किंवा सिंहाच्या गुहेमध्ये जाणून बघून घुसेल का कोणी? नाही ना. मग तसंच समजावं. जे विचाराने क्रोधित आहेत, जे विचाराने द्वेष करणारे आहेत, ज्यांची विचार बुरसटलेली आहेत, मळकटलेली आहेत, ते नेहमीच भगवंताच्या भक्ताची निंदा करतात आणि नको नको त्याचे गुणगान गातात. अशांच्याकडे आपण जाऊ नये इथपर्यंत आपला काल विषय होता. आणि म्हणूनच या बापाच्या विर्यतेजापासून मिळालेलं शरीर आता हेच अमंगल झालंय. मला लाज वाटायला लागली. मी दक्ष कन्या आहे. माझे पती ज्या वेळेला म्हणतील ना मला प्रेमाने आवाज देतील हे दाक्षायणी शिवजी असे थोडे लागात आले ना एकांतामध्ये गमतीला अशा प्रकारे ते म्हणायचे दाक्षायणी किंवा दक्ष कन्ये असं म्हणायचे. आणि म्हणूनच ते ज्या वेळेला दाक्षायणी किंवा दक्ष कन्या असं म्हणून माझा उच्चार करतील त्यावेळेला माझी मान शर्मेने झोपली जाईल. अशा दक्षाची मी मुलगी आहे. म्हणून त्याच्यापासून मिळालेलं हे शरीर आता मी ठेवणार नाही. आणि मग त्या सती मातेनं आपलं शरीर कशा रीतीने ती ध्यानस्थ बसली, कशा रीतीने ती प्रक्रिया करून घेतली आणि ते शरीर अग्नीमध्ये कसं रूपांतरित केलं. फार चिंतन बाबा होती सगळी. ते आसन सिद्ध केलं. पिवळं वस्त्र दिसली होती. तिने मस्तपैकी आसन सिद्ध केल्यानंतर भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि मग सुरुवात केली. डाव्या नागपुरीतून अगोदर, नंतर उजव्या नागपुरीतून श्वासाला रोखलं आणि मग मुलाधार चक्रापासून सुरुवात केली. षटचक्रांचं भेदन करत करत ते गुरुकुटीमध्ये दोन्ही गुरुकुटीच्या ते आज्ञा चक्रापर्यंत आली आणि भगवंताशी एकरूप होऊन फार छान वर्णन आहे. भागवतामध्ये 4थ्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये हे वर्णन आहे. सती मातेनं केलेला तो देह त्याग अखिल विश्वाचे परम आध्यात्मिक गुरु होय. काल आपण बघून आलो चिंतन. आध्यात्मिक गुरु नाही का? आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्राचा मुख्य शिष्य किंवा आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्राला दले स्वर्गसिद्धी. अखिल विश्वाचे ते आध्यात्मिक गुरु आहेत. आणि आपले पती भगवान शिव यांच्या पवित्र चरण कमलावर सतीने आपले संपूर्ण ध्यान केंद्रित केले. अशा प्रकारे की पापाच्या सर्व कलंकापासून पूर्णतः शुद्ध झाली आणि अग्नीवर केलेल्या ध्यानामुळं निर्मित झालेल्या त्या अग्निज्वालामध्येच तिने आपला देह सोडून दिला. आतापर्यंत आम्ही ऐकत होतो जाऊन ती विभुरी दिली बापाचे यज्ञ एवढे वेळी नाही टाकले बापा. इथल्या बाबतामध्ये हे चिंतन आहे. काही गोष्टींचं विश्लेषण व्हावं नाही जमायला की ध्यानाच्या मार्गाने अग्नीचं तिने ध्यान केल्यानं त्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये तिने
कारण असाही ध्यानस्थ झालेला माणूस वेदे अवस्थेमध्ये असतो, देहाचं मानत नाही तर चटक्या लागेल कशी ओरडेल कशी ती काही काही गोष्टी असं पुढे जाऊन शंका येतात ना, मग ती ओरडली नाही का तिला त्या ज्वाला नाही. चला एक श्लोक आहे त्या संदर्भामध्ये या 4थ्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये. तथा सर्व भरतो दुष्यनास्तम अम्बुजासवम जगद्गुरु अनिश्चन्त्यन्ति च चापरम दर्दशो देहो हितकल्मषासति सद्या प्रचद्वाल समाधिजाग्नि. हे त्या अग्नीमध्ये एक रूप झाले. इथपर्यंत आपण वर्णन काल ऐकून आलो होतं. आता क्रमशः त्याच्या पुढं विदुरजींकडनं हे सगळ्या कथा कोण कोण ऐकतात? मैत्रियांकडनं सगळ्या कथा कोण ऐकतात? विदुरजी. उद्धवांनी सांगितलं होतं ना, तिकडे जा तुम्ही, मैत्रिणीची वाट बघतात तुमची, तुम्हाला ते ज्ञान हवं तर त्यांच्याकडे जावं लागेल. ह्या भागवताच्या मूळ कथा तिकडे आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता सर्वस्वाचा त्याग केलेले ऐश्वर्य संपन्न स्वयंभू सार्वभौम राजे परीक्षित पांडव कुळातले तिकडे गंगेच्या तटावर बसून ईश्वरी अवतार असलेले व्यासदेवजी यांचे सुपुत्र श्री शुकाचार्य शुकमुनी यांच्या मुखातून ते ऐकतात. सूत मुनी आमचे गुरुजी कधी येतील आणि मग आम्हाला पुराणातल्या कथा कधी सांगतील अशी सतत आस ज्यांच्या अंतःकरणामध्ये असे, असे नैमिषारण्यामध्ये ध्यान धारणा करणारे शौनकादी ऋषी आणि त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देत असताना सूत नावाचे गुरुजी त्यांना या कथा सांगतात. संवाद सुरू आहे. सती मातेनं अशा प्रकारे आपला देह योगाच्या सामर्थ्याने ध्यानाच्या सामर्थ्याने साळून भस्म केला. हे सगळे जण पाहतात सती मातेचं शरीर जळतंय. त्यावेळी सर्व देवता ऋषी यांना फार आश्चर्य वाटलं. आकाशामध्ये आणि पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजलाय. सगळेजण म्हणू लागले, अरे या मूर्ख दक्षाच्या मुळे, याच्या दुर्वर्तनामुळं महादेवांची परमप्रिय असलेली त्याची अर्धांगिनी अर्थात पत्नी सती माता हिने आपला प्राण त्याग केला. पहा ना, हे सर्व चराचर हे जीव दक्ष प्रजापतीचीच सर्व संतान आहेत. कारण सृष्टीची वाढ करण्याचं काम ब्रह्मदेवाने त्याच्यावर सोपवलं होतं आणि तो करतही होता. त्यामध्ये दक्ष होता म्हणून त्याचं नाव दक्ष. दक्षता घेऊन करत होता, प्रजेचं पालन करत होता म्हणून त्याचं नाव प्रजापती. असं पूर्वी असंच असायचं ना, राष्ट्रपती, राष्ट्राचं पालन करणारा तो. तरी सुद्धा त्याच्याकडनं एवढं मोठं दुष्कर्म झालं. आणि याची कन्या सतीमाता नेहमीच शुद्ध अंतःकरणाची, शुद्ध हृदया, तिचा सुद्धा याने अनादर केला. ती कधीच कोणाचा अनादर करत नव्हती, परंतु याने तिचाही अनादर केला. हा फारच अहंकारी आणि ब्रह्मद्रोही असल्यामुळं आता याची इज्जत सगळीकडे निघून जाईल, समाप्त होईल, आपली इज्जत होईल. जेव्हा याची कन्या ज्याने केलेल्या अपराधामुळं प्राणत्याग करायला तयार झाली, तेव्हा तरी याचं डोळे उघडायला पाहिजे होतं ना, बाय जाऊ दे नको, पण तसं ना होणार. तिला रोखण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी, जरा सुद्धा तिला अडवलं नाही. ज्यावेळी सर्व लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेला आणि सतीच्या बरोबर भगवान शिवजींनी काल ऐकून आलो ना, ती एकटीच निघली ती कागाला.
परमिशन न घेता तिने विचार केला जाऊ दे नवरा आपलाच आहे ना, घरी आल्यावर बघू. पण तिकडं मात्र जाण्याची ओढ तिला रोखू शकली नाही. आता गेल्या आणि तिच्या मागच भगवान शिवजींनी एकटीला कशी पाठवायची आणि म्हणून तिच्याबरोबर आपले गण पाठवलेले होते. त्या गणांनी क्रोधाने आपापली शस्त्र हातामध्ये उचलली आणि ते दक्षाला मारण्याकरता त्याच्या अंगावर धावून गेले होते. त्या यज्ञाच्या ठिकाणी आता सगळीकडे भयभीत वातावरण. नक्की काय होईल, याला साथ द्यावी का त्याला साथ द्यावी, तिथं थांबावं का पळून जावं. ही सेना तर उठली, भगवान शिवजींचे गण उठले आणि तेवढ्यात कालापल्ल्याचं वर्णन ऐकलं ना थोडस. देवाच्या छातीवर लाथ मारणारे भृगू कापडीत होता तसा तो. या भृगूंनी काय केलं, त्याच यज्ञामधून अपहतम रक्षा असं उच्चार केला आणि मग त्या दक्षिणाग्नीमध्ये आहुती दिली. त्या भृगूने दिलेल्या आहुतीमधून यज्ञकुंडातून ऋभू नावाचे हजारो तेजस्वी देव प्रकट झाले. त्याचं नाव होतं ऋभू. ऋषभ रास असते तसे ऋभू असं. त्याने आपल्या तपप्रतापाने चंद्रलोक प्राप्त केला होता. त्या ब्रह्मतेज संपन्न देवतांनी जळत्या लाकडांनिशी हजारो निर्माण झाले होते. त्यांच्या हातात शस्त्र होती, कोणाच्या हातामध्ये, शिवगणांच्या हातामध्ये. आणि ज्या भृगु ऋषींनी यज्ञातून जे ऋभू नावाचे देव तयार केले होते, त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये ती जळणारी ती लाकडं, आपल्या भाषामध्ये ती कोळी नाही का. मला थोडंसं आठवतं, नाही सांगावं ना. पूर्वी फार अत्याचार हो आमच्या तात्याच होत्या, आईला मावशांनी फार अत्याचार सोसले. नाही चाच काठी त्या नवऱ्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये. आता खरंच बरं वाटतं नाही का. थोडासा वेगळा पण परिणाम झाला त्याचा. अहो ते खोडप्याखाली आमच्या कित्येक आया बहिणी मार खालेले आहेत ना. खोडप्याखाली मारत होते नव्हतं. प्रकाशाचाही वास्तवच आहे ना, तुम्हाला माहिती आहे. आम्ही तर प्रत्यक्ष डोळ्यानेच पाहिलं बाबा, आपणही पाहिलं. तरी विचार आहे त्या सहनशील. आता शब्द पण नाही सहमत, लगेच फोन करून चाललो थोडीशी अत्याचार सहन नका करू. आपण काही थोड्या थोड्या गोष्टीवरनं पण अशी घरट नाही करायची. मग त्यांच्या लक्ष द्यायला खोडप्याचा मार काय पेक्षा ना ती चूल पण नाही ठेवायची ना, खोडप पण नाही ठेवायची. मग सिलेंडर कोणी शोधला आणि मग ती चूल आली. मला समजा विशेष समजा तिथपासून बरं धन्यवाद. त्यांनी ते कोळीत ती जळणारे ते खोडपे असे बाहेर काढले आणि मग त्यांनी ताकदवर होते ते. त्यांनी यांना मारायला सुरुवात केली. भगवंतांच्या या शिवगणांना दक्षाच्या यज्ञामधून उत्पन्न झालेले भृगु ऋषीने मंत्रांच्या साह्याने ज्यांना उत्पन्न केले होते ते ऋभू नावाचे देव, आणि त्यांनी या शिवगणांना पिटाळून लावलं. आता त्यांच्या दोघांमध्येच चाललं. भगवान शिवजींचे गण आणि भृगूने तयार केलेले ऋभू नावाचे देव ते एकमेकांवर तुटून पडले, परंतु यांचा पराभव झाला. जे वाचले होते ते गण ते भगवान शिवजींकडे धावत धावत येते. तेव्हा फार वाईट झालं. आईसाहेब गेल्या, सती माता प्राण त्याग केलाय आणि आम्ही तो बदला घेण्यासाठी तिथे गेलो होतो. परंतु त्या भृगु ऋषीनं त्या यज्ञातून त्याची सेना उत्पन्न केली
आणि आम्हाला पिटाळून लावलं. कसे तरी आम्ही वाचून तुमच्यापर्यंत आलो आहोत. आतापर्यंत एवढ्या शिव्या ऐकून, एवढा अपमान करून सुद्धा आणि बायको रागाने जाऊन सुद्धा न ऐकता न पंचन शांत असलेले भोलेनाथ आता मात्र क्रुद्ध अवस्थेमध्ये क्रोध आलाय त्यांना. त्याने ते ऐकलंय आणि मग रूपराशी रूप धारण क्रोधाने दात ओढखात आपली एक जटा ती जोरानं आपटली. हसण्याचा गडगडाट करत पृथ्वीवर आपटलेली ती जटा आणि त्या जटेतून एक अकराल विकराल असा पुरुष उत्पन्न झाला. त्याचे शरीर एवढे विशाल होते का तो जसं काही स्वर्गाला स्पर्श करेल. त्याला 1000 हात होते. त्याचा मेघासारखा श्याम निळसर वर्ण होता. त्याला सूर्यासारखे तेजस्वी 3 डोळे होते. विकराल अशा दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वालाप्रमाणे लाल लाल जटा होत्या. त्याच्या गळ्यामध्ये प्रेतांच्या मडक्यांच्या माळा होत्या. हातामध्ये निरनिराळी शस्त्रास्त्र होती. आणि त्याने जेव्हा हात जोडून भगवान शिवजींना विचारलं, मी काय करू, मला कशासाठी उत्पन्न केलंय. तोच तो वीरभद्र, त्याला भगवान शिवजींचा पुत्रही म्हणतात. कार्तिक स्वामी आणि गणपती ह्या 2 पुत्रांखेरीज वीरभद्राला सुद्धा शिवजींचा तिसरा पुत्रही म्हणतात. कधी कधी लोक विचारतात तिसऱ्या पोराचं नाव सांगा शिवजींचे. हाच वीरभद्र. त्याला 1000 हात होते, 3 डोळे होते. विशाल अशी त्याची देह शरीरयष्टी. रागाने तोही रागाने. आणि शिवजींनी ज्यांना उत्पन्न केले तो वीरभद्र भगवंताला म्हणतो, मी काय करावं, आपली काय आज्ञा आहे, मला कशासाठी उत्पन्न केलं. भगवान शिवजी म्हणतात एकच कारण, जा त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. आतापर्यंत सगळं शांत राहून सहन केलं आहे, पण माझी लाडकी माझी प्रिय असलेली पत्नी त्या दक्षाची मुलगी तिने प्राणत्याग केला. त्यामुळे आता मला कोणाशी काही देणं घेणं उरलं नाही. त्या ज्या यज्ञामध्ये ज्या यज्ञाच्या मंडपामध्ये तिने प्राणत्याग केला तो यज्ञ पुरा होऊ द्यायचा नाही. जा नासाठी करा, नासदोष करा, सगळ्यांना शिक्षा द्या. देवादिदेव शंकरांनी क्रोध संतप्त होऊन अशी आज्ञा केली आणि तेव्हा वीरभद्राने त्यांना नमस्कार केला. त्यांच्या भोवती एक प्रदक्षिणा घातली. निघाला तो. वाऱ्याच्याही वेगाला मागे टाकेल अशा क्रोध आवेशानं तो पुढे निघालाय. त्याच्या बरोबर मोठमोठ्या वीरांचे बळ होते. भयंकर गर्जना करत ज्याच्या गर्जनेतूनच साधा भोळा माणूस मरून जाईल एवढा तो आवाज, कर्कश आवाज निघालाय. बरोबर फार मोठी सेना आहे त्यांच्याबरोबर. हातामध्ये शस्त्रास्त्र आहे. ते महात्मा दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक आता मात्र भयभीत दृष्टीने एकमेकांकडे पाहते. बोलत नाही. पळायचं कुठे, लपायचं कुठे, जीव वाचवायचा कसा. तोच आकाशामध्ये आता सगळीकडे अपशकून व्हायला लागले. विदुरा ज्यावेळी तो धावत आलेला तो रुद्रगण, त्याच्या बरोबर असले ते सैन्य आणि त्यांनी सर्व यज्ञ मंडपाला सर्व बाजूनी घराला घातला. एक भी भागना नहीं चाहिए, चुन चुन के मारेंगे असं गायला लागला ना. कथामधून येतात. सिनेमा वगैरे काय वेगळे नाही बनत. अभ्यास करतात ती अध्यात्माचा, ग्रंथाचा, शास्त्राचा. सगळे काय फेकाफेकीचे नसतात महाराज. पूर्वीचे तर सिनेमातून लोक बोध घ्यायची. टीव्हीवर वगैरे आपण मालिका पाहतो ना, मला कधीतरी बोलतात काहीतरी मंडळी भेटली ना, हा
हात बांधलेला होता सिरियलमध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये. सगळ्या बाजूने गराडा घातला. सर्वांच्या हातामध्ये निरनिराळ्या प्रकारची शस्त्र अस्त्र होती. त्यांची रूपही सुद्धा वेगवेगळी होती. कोणी फार उंच, कोणी फार बुडका, कोणी भुऱ्या रंगाचा तर कोणी पिवळ्या रंगाचा, कोणाचं मगरीसारखं पोट आणि कोणी अकराळ विकराळ दिसणारे. यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांच्या मध्ये आडवे ठेवलेले बांबू त्यांनी तोडून टाकले. सगळ्यात अगोदर दुर्दूर जाण्याचंच काम मांडव मोडा पाहिजे. मांडव मोडला म्हणजे अर्धा काम संपतो महाराज. कारण त्या मांडवाचं सगळं घडणार आहे ना. आणि बऱ्याचशा गोष्टी मांडवाचे मग झाली. जय श्रीराम बोलना पडेगा. अच्युतम केशवम मांडव मोडून टाकला. आता बाकीचे होते गरडा घालून त्यांनी अर्धे अगोदर त्या सभा मंडपामध्ये घुसले आणि त्यांनी अग्निशाळा तोडून टाकली. जिथे होम हवन अग्नी होत त्या ठिकाणी ती अग्निशाळा ती मोडून टाकली. काही जणांनी यजमान गृह VIP सपाट सगळा आणि काही जणांनी कार्यक्रम झाल्यावर काही लय हुशार असतं ना, 10-15 मिनिटं अगोदर कार्यक्रमाच्या तिथे जाऊन हजर. काय बोललेलं जय श्रीराम बोलला पडेल. सगळी टोपा उलटी पालटी आखी पाकशाला ज्यावेळेला एकाला पण जेवण घातलं अगोदर तरी टोपाच उलटी केली जाईल. सगळा विध्वंस कामच दिला होता ना भगवंतांनी त्यांना. विध्वंस सुरू झाला. काहींनी त्या यज्ञामध्ये आलेली पूजेची भांडी ती पण सोडली नाही, त्यांना पण आपटा आपली. काहींनी धगधगती आग परत पेटवायला नका म्हणून काही नाही ना देवी जवळी. काहींनी यज्ञ कुंडामध्येच अपवित्र केलं त्यांना. त्याच्यामध्ये मूत्र विसर्जन केलं. वाटच लावायची होती ना. मग काय आपल्या इकडे एक म्हणत होती ना खंडीचे वरला तुमचा तुम्ही बोला देवाला काही इशारा टाकले. मी तुमचंच करायचं आहे ना. यज्ञ वेदीच्या सीमांना बांधलेल्या दोऱ्या तोडून टाकल्या. बाकीच्यांनी विचार केला हे बसले ना मुकाच
म्हणजे साथ द्यायला होतं ना. मग आता यानं कसं सोडायचं? आतापर्यंत त्यांनी त्यांना नव्हता आठवला. कोणीतरी सांगितलं होतं हे मस्त खुर्च्या बसले यानं काय करायचा? मग उसळ आपट त्या मुनीनं सुद्धा मारायला सुरुवात केली. तुम्ही वाचला ना त्याच्यातून स्त्रीच्या अंगाला हातण्या लावायचा यानं कधी माणसं जवळ इकडे हे कोण मारतात? आम्ही काही ना केला काहीला विनय नाही. तुम्ही विरोध केला का? तो शिवाय देत होता, त्याने अपमान केला, काय केलं ना, तुम्हाला पण थोडंसं मारल्या. अशा प्रकारे सगळ्या जणांना त्रास द्यायला सुरुवात केली. पडून जाणारे होते ना गपचूप, दोघं तिकडे थांबलं ते निघून द्यायचं नाही गेट जवळ. मणिमान नावाचा एक शिवगण त्यांनी मुख्य असलेल्या त्या मगाशी ज्यांनी सेना तयार केली होती ना भृगु ऋषी, त्यांना पकडण्याला बांधून ठेवला. वीरभद्राने मुख्य यजमान प्रजापती दक्ष याला धरून ठेवला. चंडीश नावाच्या त्या शिवगणाने उषा नावाचा तिथे असलेला एक प्रमुख आणि नंदीश्वराने भग नावाच्या त्या देवाला पकडून ठेवलं. भगवान शंकराच्या पार्षदांचे हे भयंकर कृत्य सगळ्यांनी पाहिलं. सगळे भाईकुतीला आले. पृथ्वी सदस्य देव सर्वजण जशी जागा मिळेल तसं पळण्याचा विचार करतात. भृगुमुनींनी हातामध्ये ती सुरुवात ती पळी घेतली, तरी पण त्याचा प्रयत्न होता. अजून त्याला वाटलं होतं, वीरभद्राने पाहिलं अजून आमच्याशी वैर करतोय, जाऊन त्याच्या जाड्या मिशा ओढल्या, अख्ख्या जाड्या मिशा उपडल्या. त्याचं कारण प्रजापतीच्या वेळेला दक्ष भगवान शिवांच्या नावाने आजवा बोलत होते, तेव्हा तो मिशावर पिल देत होता. नाही मिशावर पिल देत होता, थांब तुझ्या मिशाचं उपटून टाकतो. मिशा उपटून टाकला. त्यानंतर भगदेव, त्या भगदेवाला असं उचलला आणि डोक्यावर टाकून टाकला. पैलवान लोक कुठे गेले असतो, डोक्यावर आपण तुझ्या डोक्यावर नाही मध्ये मध्ये सगळ्यांची. त्याच्यानंतर हे सगळं चित्र पाहत होता ना, सगळं आनंद लुटत होता. नुसतं आपटून थांबले नाही तर त्याच्या डोळ्यामध्ये बोट घातली, त्याचे डोळे काढून टाकले. कारण दक्ष ज्या वेळेला महादेवाची निंदा करत होता त्यावेळी त्याने दक्षाला डोळ्यांनीच खून करून वा 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 मस्त असा इशारा केला होता. त्यानंतर अजून राहिले दोघं जण. कोण बरं? उषा नावाचा एक महात्मा त्यांच्या ठिकाणी होता. ज्या वेळेला दक्ष या भगवान शिवांचा अपमान करणारे शब्द उच्चारत होता, तो दात काढून हसत होता. त्या पुषाचे दात काढून टाकले. हसाचा रस्ता पडला. एखाद्याचा कोणाचा असा अपमान होत असेल, कोणी कोणाला मारित असेल तर आपण हसायचा नसतं, जमलं तर सोडवायचा, निघून जायचा. आपलं पण दात काढताना आपलं दात पाडची डायरेक्ट गरज नाही. कमी वयामध्ये दात पडले तर समजा आपण बरेच जणांना असू जयसी नंबर न पडेल आपलं आपणच समजून जायचं काही गोष्टी. रोज दात काढून हसत होता का. नंतर या वीरभद्राने दक्षाच्या छातीवर बसला, त्याला उताना आपटलाय, त्याच्या छातीवर बसलाय आणि तलवारीनं दक्षाचा मुंडका छाटून काढला. दक्षाचा मुंडका छाटल्यावर
बाकीचे कशाला थांबते मी कसे तरी इकडनं तिकडनं पळता सगळे आणि तो तेवढ्यावर थांबला नाही ते दक्षाचं मुलगा परत मिळू नये आणि तेच मुलगा त्याने अग्नीमध्ये जाळून टाकलं परत मिळू नये. दक्षाची त्वचा इतस्त झालेली आहे. यज्ञपांड मंडपामध्ये ते यज्ञ पशु आणले होते त्यांना मारले गेले. यजमान पशुचे थोडंसं आश्चर्य झालं होतं. दक्षाचं मुलग सुटण्याच्या अगोदर त्या वीरभद्राने यज्ञ पशुचं मुलग छाटलंय असं एक उल्लेख आलाय. कारण दक्षाचं मुलग छाटत नव्हतं म्हणून यज्ञ पशुचं कारण ते सामर्थ्य त्यावेळेला तिथे रूपांतरित झालं होतं. झाडापासून वेगळं केलं आणि मग ते अग्नीमध्ये टाकले. इकडे आकार माजलाय. दक्षाचं डोकं भस्मसात झालंय. बाकीच्या ऋषींनी मुनींनी मार खाल्लाय. पळायला जागा कमी पडते. थांबाचं नाव नाही. यज्ञ मंडप विस्कटलंय. मंत्र बोलणारे ऋचा बोलणारे वेदवेत्ते ब्राह्मण कोणाचा थांबपत्ता नाही. थांबेल कोण तिथे. अशा रीतीनं त्या रुद्राच्या सेवकांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांची सर्व अंगे त्रिशूल पट्टीश खड्ग गदा परी आणि मुळगर या शस्त्रांनी छिन्न विछिन्न केले. सगळे भयभीत झाले. आता कोणाकडे जावं वाचकेल कोण. काहींचा तो पाठलाग करायला लागले ते. विधाता अर्थात उत्पत्तीचं काम ज्यांच्याकडे गेले होतं सगळेजण त्या ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना नमस्कार केलाय. आणि तिथे काय घडलंय की हकीकत सांगितली. हे दोघं लय हुशारा तिकडची पार्टी ना त्यांची ब्रह्मा विष्णू महेश. एवढ्या मोठ्या यज्ञामध्ये सगळे देव गेले होते 33 कोटी पैकी पण ब्रह्मदेव आणि विष्णू गेले नव्हते. त्यांना लोक लागली ती माणसं हुशारच असतात ना. त्यांचे पाठीराखी असला आमंत्रण दिले तुमचं नाव पहिलेच टाकले पण तुम्ही यायचा ना अजून असत. फार हुशार म्हणतात. असं काही घडणार आहे ते त्यांना अगोदरच चुनूक लागली होती म्हणून ब्रह्मा आणि विष्णू अगोदरच तिथे गेले. जायचं टाळलं होतं. भगवान ब्रह्मदेव आणि सर्व अंतर्यामी श्री नारायण आधीच हा भाविक उत्पात जाणून दक्षाच्या यज्ञात गेले नव्हते. माझ्या पदरचं नाही मध्ये मध्ये होईल मी वाचून दाखवतो. आपण 2 वर्ष पाहता हे 3रं वर्ष आहे. जिथे शंकेला जागा असेल ना तिथे ठेवायचीच नाही. उगाच बावल्याच्या घरात काहीतरी वेगळं म्हटलं का घरी जाऊन शोधायला बसते नक्की असा आपल्या पदार्थ असेल ना तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. त्याच्यापेक्षा आपणच वाचून दाखवलेलं बरं आहे. देवांनो आता ब्रह्मदेव त्याने हकीकत सांगितली तेवढं मला माहीतच होतं असं होणार म्हणून. आता याला काहीतरी धीर दिला पाहिजे आणि मग ब्रह्मदेवाने सांगायला सुरुवात केली. हे देवांनो तेजस्वी पुरुषाकडून एखादा अपराध घडला तरी सुद्धा त्याच्या प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे बहुधा कल्याण होत नाही. कोणी केले सुरुवात लक्षणी जावई उठला नाही आणि तुम्ही त्याला साथ दिली छोट्याशा कारणासाठी कल्याण कसं होईल. मग यज्ञातील योग्य भाग ज्या भगवान शिवजींना अजिबात ठेवला नाही त्यांचा मोठा अपराध केला. कसं सण होईल. एक काम करा तो भोलेनाथ बाबा आहे ना भोळा येतो त्याला शरण गेलं पाहिजे. तो शरणागताला
कधीच मोकळा सोडणार नाही. मागचा पुढचा विचारच करत नाही. आपण ऐकून आलोच नाही का, भगवान भोलेनाथ सर्वांना माफ करतात. अहो, हा वर दिल्यानं त्याचा परिणाम काय होईल याचा सुद्धा मागचा पुढचा विचार नाही. कोणालाही कोणत्याही प्रकारचा वर भगवान भोलेनाथ देत असतात. त्यांना शरणला प्रसन्न होणार होते, शुद्ध हृदयाचे आहे ते. त्यांचे पाय धरा, क्षमा मागा. तुम्हाला जर तो यज्ञ पुढे चालवायचा असेल, चालवायचा आहे ना, विसरलो का आपण? नाही ना. यज्ञ किती वर्ष चालणार होता? 1000 वर्ष. काल चिंतन करू आपण. 1000 वर्ष तो यज्ञ चालणारा होता. आणि म्हणूनच तो यज्ञ जर पुरा करायचा असेल तर तुम्ही त्या भोलेनाथांना शरण गेला पाहिजे. कारण तो शरण आलेल्यांना कुठलाही मागचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आठवणच राहत नाही. मी कोणाबरोबर कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय केले, आपल्याबरोबर भांडला होता का, आपल्याला शिव्या दिल्या होत्या का, काहीच नाही. यज्ञ पूर्ण करायचा असेल तर त्यांना शरण जा, नक्कीच ते माफ करतील. अहो, दोन्ही सामर्थ्य त्यांच्याकडे. त्यांना माफही करता येतं आणि शिक्षाही करता येते. तिसरा डोळा उघडला तर ते अख्ख्या ब्रह्मांडाला भस्म करू शकतात. त्यांच्याकडे तेवढं पराक्रम आहे. अहो, त्या भगवान शिवजींना ज्याने अशा प्रकारे अपमानित केलं आणि अजूनही काय बिघडलं नाही, अजून संधी आहे. देवांना ब्रह्मदेवाने अशा प्रकारे प्रजापती आणि पितरांना बरोबर घेतलं. ब्रह्मदेव बोलतो, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. आता हे संकट आम्ही डायरेक्ट कसं जायचा? ठीक, हरकत नाही. त्या देवांना आणि पितरांना ब्रह्मदेवांनी बरोबर घेतलं. आणि मग ते आपल्या लोकातून कैलासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कैलासाच्या दिशेकडे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तिथलं ते नयनरम्य वातावरण, तिथली त्यांची ती कैलासातली सृष्टी. त्या कैलासाच्या आजूबाजूला सरोवरांचं केलीनं टाकलेलं एक सुशोभित वन होतं. त्यांच्या चारू बाजूनी नंदा नावाची नदी वाहत होती. पुढे गेल्याने नंदा आणि अलकनंदा अशा 2 नद्या आपल्याला पाहायला मिळतात चारधाम यात्रेमध्ये. तिथे जल अति पवित्र होण्याचं कारण साक्षात सती माता रोज त्या जळामध्ये स्नान करत होत्या आणि म्हणून त्या नंदा नदीचं जल अतिशय पवित्र झालं होतं. भगवान भूतनाथांचे निवासस्थान असलेला तो कैलास पर्वत ज्या वेळेला या देवतांनी पितरांनी पाहिला त्यावेळेला सगळ्यांना फार आश्चर्य वाटलं. तेथे त्यांनी अलका नावाची एक सुरम्य नगरी, भगवान कैलासाच्या ठिकाणी अलका नावाची एक सुरम्य अशी नगरी आहे. अख्ख्या नगरातून सुगंध दरवळतोय. सौगंधिक नगर म्हणून त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. सगळीकडे सुगंध पसरणारी सौगंधिक नावाची कमळे त्या सरोवरांमधून उमळलेली होती. त्या नगराच्या बाहेरच्या बाजूनं नंदा आणि अलकनंदा नावाच्या 2 नद्या वाहत होत्या.
श्री हरींच्या चरणरज संयोगाने अत्यंत पवित्र झालेल्या त्या नद्या होत्या. विदुरा अलकापुरीमध्ये चांदी, सोने आणि बहुमूल्य असे रत्नांनी जडवलेले शेकडो वाडे होते. त्यामध्ये अनेक यज्ञ पत्न्या निवास करत होत्या. ती विशाल अशी नगरी विधानसारखी चमकत होती. हिऱ्यांनी, मोत्यांनी, पाचोनी, सुवर्णाने सजवलेली ती अलका नावाची नगरी. तीच नगरी यक्षराज कुबेराची राजधानी होती. असो, सौगंधिक वनामध्ये आलेले ते देव, तिथली रंगीबेरंगी फुलं, तिथली फुलपात्र, तिथली सुमधुर पक्व झालेली फळं, कल्पवृक्षांनी नटलेल्या त्या बगीचा, तिथे गाणारे कोकिळ, भ्रमर, तसेच राजहंस अशा अनेक प्रकारचे पक्षी पाहिले. अशा प्रकारे त्या वनाची शोभा पाहता पाहता देवजण एका विशाल वटवृक्षाकडे त्याची नजर गेली. फार मोठे वडाचं झाड होतं, जुनाट, अति जुनाट. तो वृक्ष 100 योजना उंच होता. काल परवा आपण योजनांचा विचार करणार होतो. एक योजन म्हणजे 12 किलोमीटर, 12.25 असे गणित मानले जाते. काही ठिकाणी 10 किलोमीटरचं त्याचं वर्णन आलेलं आहे. 100 योजन उंच वटवृक्ष विशाल, त्याच्या चारी बाजूनं दाट अशी सावली, उन्हाचा त्रास अजिबात नाही. असंही वडाचं झाड पाहिलं तुम्ही, आपल्याकडे छोटी छोटी आहेत तरी पण उन्हाचं माणूस वडाचं झाड शकतो अगोदर सावली करता. फार छान सावली असते. परंतु तिथलं आश्चर्य असं होतं, तेवढ्या मोठ्या वृक्षावर एकाही पक्षाचं घरटं नव्हतं. त्याचे कारण मीमांसा सापडले. कारण त्या वटवृक्षाखाली भोलेनाथ भगवान ध्यानस्थ बसले होते. जर पक्ष्यांची गर्दी असती तर त्याची कुजबुज असती, किलकिलाट असती, त्याच्या विष्ठा, मग त्याचा परिवार, लहान लहान लेकरं अपवित्र झालं असतं ना. ते घरटे नसण्याचं कारण आहे. भगवान शिवजी मस्तपैकी त्या विशाल वटवृक्षाच्या खाली ध्यानस्थ आहेत. जमेल का वय असं आपण जर विचार केला तर? थोडस कधीच्या बाहेर गेलो का? नाही ना. मी का प्रश्न विचारला, आवडी मोठी भांडणं करून ज्याने भांडण करायला पाठवल्याल तो एवढं शांत बसू शकेल कसा महाराज आपल्या बाबतीत? दक्ष राजाच्या यज्ञामध्ये एवढा विध्वंस करण्याकरता ज्याने क्रोधाने जटा आपटली, वीरभद्राला त्यांनी उत्पन्न केलंय, शस्त्र अस्त्र घेऊन ऋषीमुनींना, देवतांना ज्यांनी सडोकी पळ सोडलं, एवढं करतो ध्यानस्थ कसं बसू शकेल? फक्त शिवजीच करू शकतात. भोलेनाथ की जय बोलना पडेगा. क्रोध रहित आहेत ते. आता त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध दिसत नाही. त्यांचं शरीर अतिशय शांत, सनंदन आदी शांत महासिद्धी आणि यक्ष राक्षसांचे स्वामी कुबेरजी त्यांची सेवा करत आहेत. ते सुद्धा बाजूलाच आहेत. येणारे प्रकरण पुढं तरी थोडस सांगतो, कारण त्या प्रसंगामध्ये आपल्यापैकी कधी नसतील, कोणी ऐकले नसेल, कधी कधी पुढचा प्रसंग पण आधी नाही का. यक्ष हे धनवान आहे का? यक्ष कुबेर या यक्षांचे राजे आहेत. कुबेर एवढी श्रीमंती कोणाकडे नाही. आणि ज्या वेळेला आपण सुधारण्याचं प्रकरण पाहतो ना,
भगवान श्रीकृष्णांचे लंगोटी यार गुरुकुळामध्ये सख्य कोणाबरोबर जास्त त्यांच्याच दोघांचं नाही का. त्या सुदाम्याच्या कपाळावर जी अक्षर होती ती अक्षर भगवंतांनी पुसली. कधी भगवंतांच्या भेटीला मुठभर पोहे घेऊन गेला होता त्यावेळेला. काय बरं होतं त्यांच्या कपाळावर? श्री क्ष य. ऐका बरं नीट. बऱ्याचशा वेळेला माझा सुद्धा अपभ्रंश झाला होता या शब्दांमुळे. वक्त्यांनी काय म्हटलेलं आम्ही काय ऐकलं. अक्षर जशीच्या तशीच, त्याच्यामध्ये फेरफार नाही. पहिलं अक्षर होतं श्री. श्री माने संपत्ती, स्त्री नाही. श्री गणेशातला श्री गणेशा. श्री म्हणजे लक्ष्मी. महात्मे आहेत ना काही महात्मे आपल्या नावासमोर श्री नाही लावता. बात करा झाला हा लक्ष्मीपती तत्वशी जाऊ शकतोय. हा आता आपण त्याला शब्दाला जरा थोडस व्याकरणाने बदललं. श्री म्हणजे श्रीमंताच्या जागावर आपण श्री म्हणजे श्रीमान असा शब्द जोडला आहे म्हणून तो श्री. त्या अर्थाने अजिबात नव्हे. लेडीज अँड जेंटलमेन त्याच्यातला श्रीमान. श्री पहिला अक्षर श्री. दुसरा क्ष. क्ष क्षत्रियातला बाराखडी बनला. आणि य यज्ञाचा. बाराखड्या पहिले अशा शिकायचं ना. क्ष क्षत्रियाचा, ने पण यज्ञाचा ना ये पण यज्ञाचा. मला अजून त्यांना समजलं नाही. बघा आठवला टीचर कोणी असतील तर बघा जरा. तुम्हाला असं शिकवलं होता का वेगळा होता? य काय शिकवलं होतं सांगा बघू. य य अक्षर बाराखडीतला मराठी यज्ञाचा. यज्ञ काय वा आम्हाला ज्ञ पण यज्ञ. तसं ज्ञानेश्वराचं बसत नाही. एक एक अक्षर असतात ना त्याला काना मात्र उकार काहीच नाही. सोपं सोपं सरळ असतं असं. पण असं आमच्या ज्ञानप्रभारे असतील ना तर मान्य करूया. वा 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 छान. माझा भ्रम निघून गेला. धन्यवाद. असं श्री क्षय. आणि भगवंतानी ज्या वेळेला त्या सुदाम देवाच्या कपाळावर हात फिरवला ती अक्षर आता आपली जागा बदलली. त्यांनी श्री मागा गेला. क्ष त्याच्या बाजूला जाऊन बसला. य शेवटला होता तो पहिले आला. समजला? आता काय झालं? यक्ष श्री. मग कधी ऐकलं होतं ना यशस्वी. काही काही वक्त्यांनी असं उल्लेख किंवा माझा ऐकण्यामधला दोष असेल. शब्द काही समजून घेतले पाहिजेत. त्याच्या मला अर्थ दडलेला असतो. आता ते श्री क्षय वाक्य यक्ष श्री झालंय. म्हणजे यक्षांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती तुझ्याकडे येऊ. आणि म्हणून सोन्याचा नगर, सोन्याचे दरवाजे, सोन्याच्या खिडक्या जागा ते पुढे बघणार आहोत आपण. त्यातून काही गोष्टी त्या घ्यायच्या म्हणून आपण सावकाश चाललोय. बाबा क्षमा करा. मला बाबांचा लगेच फोन असतो नंतर घरी येत नाही किंवा दुसऱ्या दिवशी. तुम्ही ते प्रकरण मांडलं होतं ना ते मी अशा पद्धतीनं वाचण्यामध्ये माझ्या आलेले आमच्या ज्ञानात भर पडते. आणि असं काहीतरी सांगावं त्यांची अपेक्षा. त्याच्या गोष्टी आमचा अजूनही आदांतरित आहे. नक्की काय त्याच्यामुळं मस्त सावकाशपणे आपल्याला घाईच कुठे ते फक्त नाही का. आणि एका वर्षात संपत असा पिंड आहे तर तो विषय पण झाला. 2 लागत का 3 लागत आपल्याला जरी कामं करत नाही का असली तरी आपण ते आटोपून येतोय. असं आपण कुठून बाजूला गेलो तो या यक्षांचे अधिपती आहेत कुबेर. जे धनाचे व त्यांचा अधिकार आहे असे कुबेर भगवान शिवजींची सेवा करत होते. त्यांना काही कमी पडतं का ते बघत होते.
भगवान शिवजींवर सगळ्यांचंच प्रेम, कारण ते सगळ्यांचंच कल्याण करतात आणि त्याची साधना, अखंडित साधना लोकांच्या हितासाठीच असते. आपल्याला वाटतं ते संवाद करणारे आहे, पण त्याच्या अंतःकरणात वेगळं आहे. चुकीच्या पद्धतीनं मला संवाद करायला लावू नका असं त्याचं म्हणणं आहे. साधू संतांचे रक्षण करते, ते तपस्व्यांचे रक्षण करते. तपस्व्यांना आवडणारे भस्म, दंड, जटा आणि हरिणची ही चिन्ह, मस्तकावर चंद्रकला धारण केलेले, मस्तपैकी एका धर्मासनावर आसन लावून भगवान शिवजी ध्यान मध्ये त्याचे डावे चरण कमल उजव्या मांडीवर ठेवलेले होते. डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून मनगटामध्ये रुद्राक्षांची माळ घालून उजव्या हाताने ज्ञान मुद्रा धरून ते बसले होते. कवडीचा आधार घेऊन एकाग्र चित्ताने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत होते. लोकपालांसहित मुनींनी मनन करणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा भगवान शंकरांना या सगळ्या देवांनी जाऊन प्रणाम केला, त्यांना वंदन केलंय. सगळ्या देवता अचानक आपल्याकडे घाबरलेल्या अवस्थेमध्ये चिंतातूर भावाने आपल्यासमोर हात जोडून उभे राहिले. त्यांनी घबराट काय केली? शिवजी उठले आणि त्यांनी सुद्धा सगळ्यांना हात जोडून प्रणाम केलाय. सर्वांचा नमस्कार स्वीकारलाय आणि सर्वांना नमस्कारही केले. येण्याचं कारण विचारलं गेलं. ब्रह्मदेव सांगू लागले. ब्रह्मदेव स्तुती करतात भगवान शिवजींची. हे भगवान, आपण संपूर्ण जगाचे स्वामी आहात हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. कारण विश्वाची जी काही प्रकृती आपण ज्याला म्हणतोय त्या प्रकृतीचं बीज हे शिवांकरेच आहे. जे अद्वितीय परब्रह्म तेही आपणच आहात. भगवान, आपण कोळी नावाचा कीटक असतो नाही का, सुतेरा, या कोळाप्रमाणे आपल्याच स्वरूपभूत शिवशक्तीच्या रूपामध्ये क्रीडा करतात आणि ह्याच क्रीडेमधून संसाराची उत्पत्ती, पालन आणि संहार करीत असतात. आपणच धर्म आणि अर्थाची प्राप्ती करून देणाऱ्यांमध्ये वेदांचं रक्षण करता आणि दक्षाचं फक्त निमित्त केलं होतं. हो, हे करायचं तुम्हालाच यज्ञ करायचा होता आणि तुमच्याच माध्यमातून तो होणार होता. आणि या सुद्धा त्या दक्षाला सुद्धा ती बुद्धी दिली, कारण बुद्धीचे दाता सुद्धा आपणच आहात. प्रत्येकाला वर्णाश्रमाच्या मर्यादा दिल्या, तुम्हीच दिल्या. नियमनिष्ठ ब्राह्मण श्रद्धापूर्वक त्याचं पालन करतात. हे मंगलमय महेश्वरा, आपण शुभ कार्य करणाऱ्यांना स्वर्गलोक किंवा मोक्षपद प्रदान करतात, तसेच पाप कर्म करणाऱ्यांना घोर नरकात टाकतात. तरी पण कधी कधी अपवाद म्हणून उलटही करतात. पाप्यांना सुद्धा कधी आपण मोक्षाला नेता येईल. भगवान, आपण सर्वज्ञ परम पुरुष आपणच आहात आणि आपल्याच मायेनं बुद्धीला स्पर्श केलेला असतो. म्हणून भगवंत कोणाकडनं
अपराध घडला तरी त्यांच्यावर आपणच कृपा केली पाहिजे. भगवान आपण सर्वांचे मूळ आहात, आपणच सर्व यज्ञ पूर्ण करणारे आहात. मला त्यांना वाटलं असेल यज्ञ भाग वगैरे तुम्हाला देण्याचा अधिकार नाही, परंतु बुद्धिहीन यज्ञकर्त्यांनी तो आपल्याला दिला नसेल तरी पण तुमच्याकडे पोहोचू शकतो. तुम्हीच तो यज्ञ उद्ध्वस्त केला आणि आपणच आता त्या दक्षावर दया करावी. मारलेल्या दक्षाला पुन्हा एकदा जीवनदान द्यावं, कारण प्रजेची वाढ करण्याकरता मीच त्याला आज्ञा केली. ब्रह्मदेव हात जोडून साधू संतांनी सुद्धा या अशा भोलेनाथाचं वर्णन आणि योगायोगाने आज सोमवार वाराच्या अभंगामध्ये आपण म्हणतो की छान असा तो अभंग आपण सरळ चालीमध्ये शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे 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 चक्रवर्ती साम्राज्य त्यांच्या हातामध्ये आहे. एवढं आसुरी पावाचं भोळा आहे. मग अशा शिवांचं त्यांच्या मुखातून
शिव शिव हा शब्द आला तर त्याला काम आणि क्रोध त्याची बाधा होत नाही. कामापासून आणि क्रोधापासून तो बाजूला होतोय. नाथबाबांनी वर्णन करावं, शांती ब्रह्म नाथबाबा. संतांचे अभंग असे नाहीत महाराज, अनुभव आल्यानंतरचे अभंग आहेत, ज्यांचा कधीच भंग होत नाही, कधीच भंग नाही. हा सिनेमा पिक्चर गाणी वगैरे येतील जातील, कितीतरी येतील जातील, पण अभंग कधीच भंग होत नाही. ते जे 4 पुरुषार्थ सांगितले जातात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे 4ही पुरुषार्थ माझ्या भोलेबाबांना पाहिलं. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, बस फक्त नजरेने त्याचं दर्शन घ्यावं. 4ही पुरुषार्थाची सिद्धी आहे महाराज. नाथ बाबा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, बस आपल्याला त्या कळी काळाला घाबरायची गरजच नाही. शिवला अमृत 11 वाद्य ऐकलं ना. विचारतात त्या लेकराला, काय पाहिलंस? मला काही माहित नाही. असा एक कालाकुट्ट पुरुष तो मला बांधून धरून चालत का? समोरच्या 4 जण आलं धष्टपुष्ट, त्यांना 5-5 डोके होती, 10 हात होते, त्यांच्या हातामध्ये असं शस्त्र होते. त्यांनी मला यांनी बांधून तो चालवत त्यांच्या तावडीतून सोडवला. सुधर्म तारकाची कथा आजच ऐक, सगळेच वाचला असेल ना, ते काही संध्याकाळी वाचते. वाचायचं हा, मी माळकरी असलो तरी वाचतो. दर सोमवारी शिवलामृत 11 वाजते, त्याच्याशिवाय घरातून निघत नाही. भेदाभाद करायचा नाही ना आपल्याला, म्हणजे आम्ही आचरणामध्ये आणलं पाहिजे ना. मलाच मस्त पैकी निघाला विषय म्हणून थोडस पुढे चालतं. भगवान शिवजींचा महामृत्युंजय जप, आजही त्या जपाचं महात्म्य महाराज. आम्ही गेली 30 वर्षे माफ करा, चांगलं असेल तर नक्कीच घ्यावं माणसाने. आम्ही त्या संसारातल्या गोष्टी नाही सांगायला इकडे बसतो, पण म्हणतात आपलं अनुभव सांगावा. तुम्हाला सुद्धा विनंती असेल, प्रवास असो, कुठे जाणं असो, त्या मंत्राचा जप जर सुरू असेल ना, अगतिक घटना होतच नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. एखादा अपवाद असू शकेल. जसे भगवंतानी एकाच गुणापासून निर्माण केलेले 3 गुण आपण मागं पाहू लागलो 8 दिवसापूर्वी. भू भुवा स्वाहा. गायत्री मंत्राच्या अगोदर जो ओम भूर भुव स्वाहा लावला जातो, हाच ओम भूर भुव स्वाहा त्या महामृत्युंजय मंत्र थोडासा लावायचा आहे. आता ब्राह्मण देवता आहेत ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील, पण माझ्या माहितीप्रमाणे तो प्रभाव मी जाणला म्हणून. ओम भूर भुव स्वाहा सुरुवात इथून करायची. आपल्याला मृत्युंजय मंत्र नाही म्हणायचा, आपल्याला भगवान शिवांचा मृत्युंजय मंत्र म्हणायचा. आपल्याला तो गायत्री मंत्र नाही म्हणायचा. आणि मग तो गायत्री मंत्र म्हणत असताना आपलं चित्त एकाग्र, मन एकाग्र असलं पाहिजे. ओम भूर्भुवः स्वः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् मृत्युर्मोक्षीय मामृता. शब्दाकडे लक्ष होतं ना. मुद्दा मृत्युर्मोक्षीय मामृता. असा आपला कसा मृत्युर्मोक्षी यमामृता. माफ करा. मृत्यूपासून ज्याला मोक्ष मिळतो, त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. माम मृता
मी मरणार शब्द कुठं संस्कृतची मजा आहे मराठी. आता जे असं म्हणत असं त्याने बंद करायचा. मृत्युमोक्षीय महामृतात म्हणायचं. आता मला ते यमामृत तोंडातच नाही तर मला बोलायला काही म्हणतात ते बरीचशी लोक मृत्युमोक्षी यमामृत. अरे यमाला कुठे आलं मध्ये. जय बोले बोलना पडेगा. बोळ्यात चालते ना झाली चुकी तुमचंच बाळक आहे द्या ना सोडून. असे माझे भोळे बाबा आहेत. असं आहे का बघा ना. कोणता हात मोडले कोणता पाय मोडले कपडे काढून दाखव ना. पाठण कधी सोडले तुझा तो मला वाटतं खाली रास मार खाली बस झाला ना. आता तुमच्या त्या घरांना आवरा तसं तर आम्ही पळत नशिबाचा पाठलाग केला नाही. थोड्या मैत्रिणी म्हणतात हे पराक्रमी विदुरा ब्रह्मदेवाने भगवान शिवजींची अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर अगोदर शांत असलेले भगवान शिवजी हसत हसत त्यांच्याकडे म्हणतात. देवादिदेव महादेव म्हणतात हे प्रजापते भगवंतांच्याच मायेनं मोहित झालेल्या या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाची मला आता चर्चाही नकोय. संपला विषय आणि मी त्याची आठवणही करत नाही. विसरून गेलो. मी फक्त अशांना सावध करण्याकरता शिक्षा दिली. सावध व्हावं. द्वेष कोणाचा करावा कोणाचा करू नये. तुम्ही सांगितलंय दक्ष प्रजापतीचं धड पडलंय त्याचं डोकं जळून भस्म झालंय. एक काम करा ना त्या मेंढ्याचं डोकं लावा त्याला त्या बकऱ्याचं करू द्या. लय मी करत होता ना आयुष्यभर करू द्या. आता त्या दक्षाला त्या बकऱ्याचं डोकं लावा. भगदेव तुमचा डोळा फोडलाय ना. तो डोळ्या वाटते उडले माझा डोळा फोडले करू. मग तिला गुंडीत होत असता ना तुला समजलं. एक काम कर मित्रदेवांच्या डोळ्याने तू आता या सृष्टीला पहा. त्याचं दाग पडलं तर ना तोंडा वाटते होता पुषा. त्याचं नाव पुषा. मला सांगितलं पुषा आता एक काम कर तू यजमानांच्या दातानच भक्षण कर. हे यज्ञ करतील ना तर यजमानांच्या दाताच्या स्वरूपामध्ये तुला दातपीठ नवीन काही नाही. बँकेस असा शिल्लकच नाही. दात पडलं बँकेत बसून विसरून जा. इतर देवांची शरीर पूर्वीप्रमाणे होती. त्याने शिक्षा मिळली ना अंगाला कला लागल्या त्यांचे नमत झाला. त्यांचा काही प्रत्यक्ष रोल नव्हता ना. 3 डायरेक्ट होते ते. इकडे आग ना तिकडे वेळ जावा तर याला राग येणार न जावं तर त्याला राग येईल. बस सीधा मनस्थिती. कारण यांच्या मनामध्ये होता त्याला फक्त थोडीशी चुलूक शिवाचा भाग काढायला पाहिजे होता नाही का. त्याला वाटत होतं शिवाचा यज्ञामधला भाग काढला नव्हता. पण सांगायला जर कोण लहान माणसाचं ऐकतो कोण. सांगून पण पाहिजे ना जाणून पण केले ना जाईल. राहू दे हरकत नाही. यज्ञामध्ये शिल्लक राहिलेला पदार्थ तो माझा भाग म्हणून निश्चित केलेला आहे ना. या यज्ञामध्ये ज्या याज्ञिकांचे भाऊ तुटले परत हात नाही. प्लास्टिक सर्जरी अजिबात नाही. मग त्यांनी काय केलं
मोठं डॉक्टर होता दोन, अश्विनी कुमार, त्यांच्याच भाऊंना आपले भाऊ समजायचे आणि त्यांच्याच माध्यमातून कर्म करायचे. या भृगूच्या गाड्या मिशा उपटल्या ना, आता त्या परत जशाच्या तशा नाही. त्याच्या दाड्या मिशा पण त्या बकडाला आलेल्या दाड्या असतात ना, तशा व्हाव्यात. मैत्रेय म्हणतात, हे वत्स विदुरा, भगवान शंकरांचे बोल ज्यावेळेला सगळ्यांनी ऐकलं त्यावेळेला आता काय करणार, मजबुरी आहे. छान छान चालत चालत परत भांडणात वाढलं ना, कारण त्यांचा स्वामी ज्यांनी भांडणं केलं तर त्यांचा मालक त्याच्या आश्रयाला आपण आलो नाही. बरोबर घेतले ब्रह्मदेवाने जसं बरोबर होतं ना, तसं त्यांच्या बरोबर जसं भगवान शंकरांनी सांगितलं होता, या कसा वळ अजिबात नाही, शंका नाहीच. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आता ते सगळेजण कार्य करायला लागले. यज्ञ पशुचे डोकं काढलंय, जो बोकड आणला होता ते डोकं आता दक्षाला जोडलं गेलंय. झोपेतून जसं जागा व्हावं तसं तो उठला आणि मग यांनी जाता जाता भगवान शिवजींना पण बरोबर नेला होता. तुम्ही पण चला जरा, टायमाला काही मग आमचा तुम्ही खोटं सांगता असं जसं बोलले तर तुम्ही आमच्या बरोबर चालावं. भगवान दक्षाने झोपेतून जागा झाल्यावर अगोदर जर कोणाला पाहिलं असेल तर त्या भोले बाबांना पाहिलं. शंकरांकडे त्यांची दृष्टी गेली. भगवान शंकरांच्या द्वेषानं कलुषित झालेलं दक्षाचं हृदय भगवान शंकरांचं दर्शन झाल्याबरोबर आता ते पवित्र झालंय. आता ते महादेवांची स्तुती करू लागले होते. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये एक शल्य सळत होत. मी जिवंत झालो पण माझी कन्या जिच्यावर मी अतोनात प्रेम करत होतो ती सती इथं अग्नीने भस्म झालेली आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तोंडातून शब्द थरथरणाऱ्या होठातून बाहेर निघतात. ते विवळ झाले. त्यांच्या हृदयातील दुःखाचा आवेग आता ते रोखू शकत नव्हते. तरी पण आपल्या थरथरत्या होतानं त्यांनी भगवान शिवजींची स्तुती करायला सुरुवात केली. हे भगवंता, जरी मी आपला अपराध केला होता तरी पण तुम्ही मला शिक्षा दिली. ही शिक्षा म्हणजे माझ्यावर केलेला अनुग्रह आहे. या शिक्षेतून मी फार काही शिकलोय. आपण श्रीहरी आचारहीन आणि नाममात्र ब्राह्मण असलेल्यांची सुद्धा उपेक्षा करत नाहीत, तर आमच्यासारख्या यज्ञ करणाऱ्यांची कशी पण उपेक्षा कराल? तुम्ही तर पाप्यांना चांडाला नाही माफ करता, आम्ही तर यज्ञ करतोय, हो वावर करतोय, देवतांना मानतोय. सर्वप्रथम मी तुम्हाला नमस्कार करतो, माफ करा. या संकटातून तुम्ही मला बाहेर काढा. भर सभेमध्ये मी आपल्या वाघबाणाने आपल्याला घायाळ केलं होतं, तरी पण तुम्ही फार मनावर घेतलं नव्हतं. तिथं तुम्ही मला प्रतिकार करू शकत होता, तरी पण तुम्ही शांत राहिले. आणि म्हणून असा अपराध केल्यामुळं मी नरकाच्या योनीमध्ये जाऊन पडणार होतो मृत्यूनंतर. पण तुम्ही मला थोडीशी शिक्षा केली, ते अवतार्य दाखवलं आणि माझ्यावर प्रसन्न होऊन मला पुन्हा जिवंत केलं. आता मला नरकाच्या यातना भोगाव्या लागणार नाही. शिवजी पण माझा स्वीकार केला तर मी कसं बनवणार भोगे? मैत्रेयाच्या मुखातून या सगळ्या कथा विदुरजी ऐकत आहे. तिकडे मस्त लक्ष देऊन
7 दिवसाचं अनशन, जेवाचं पण नाही खायचा, फळं पण नाही खायची. असे भगवत प्राप्तीची धारणा करणारे, त्यांच्यासाठीच सर्वस्वाचा त्याग करणारे परीक्षित राजा गंगेच्या तटावर शिवमुनीकडे ऐकत आहे. मस्तपैकी डोळं मिटकून सगळेजण मान हलवला. शौनकादी ऋषी सूत नावाचे ब्रह्मनिष्ठ गुरु त्यांना या कथा सांगत आहेत. सगळेजण एकाग्र चित्तानं पिंपळेश्वर महादेवाच्या प्रांगणामध्ये, राम दरबारामध्ये आपापले मोबाईल सायलेंट ठेवून 2 तास या कथा ऐकत आहेत. खरंच तो धन्यवाद आहे. भोले की जय जय शिवजी की जय जय. 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 पार्वती पति शंभो जय जय. पार्वती पति शंभो की जय जय. पार्वती पति शंभो जय जय. पार्वती पति शंभो की जय जय. भोले की जय जय शिवजी की जय जय. भोले की जय जय शिवजी की जय जय. पार्वती पते हर. विदर्जी भगवान शंकराची अशा रीतीनं क्षमा मागून ब्रह्मदेवाच्या अनुमतीनं उपाध्याय आणि ऋत्वी यांच्या साह्यानं दक्ष राजाने पुन्हा त्या यज्ञाची सुरुवात केली. 1000 वर्ष चालवत आहे ना तो यज्ञ. वास्तविक लोक कल्याणाकरता तो यज्ञ होता. आता परत एवढी जुळवाजुळवी करायची मांडवबाळाचा. त्या यज्ञाची जागा जी पवित्र केलेली होती, यज्ञ असा होत नाही महाराज, ती जागा पवित्र करावी लागते. ज्या यज्ञ मंडपामध्ये हा यज्ञकुंड उभारला जातो तिथं 7 नद्या समुद्र यांच्या जलानं मंत्राच्या घोषानं महाराज जागा पवित्र करायची असते. नाही तर त्याचे शिवगणाने येऊन तिथं सुसू करून गेलं, अपवित्र करून गेले होते. भूत पिशाच्या येण्यामुळे सुद्धा ती जागा आता थोडीशी अपवित्र झाली होती. आणि म्हणून त्याच्या दोषाच्या निवारणाकरता, त्या शांतीकरिता भगवान विष्णू देवतेला उद्देशून 3 पात्र तयार केलेल्या, 3 पात्रामध्ये तयार केलेला तो पुरोडाश नावाचा चरू आणि त्या चरूचा हवन 3 पात्रामध्ये कशा करता, त्या पवित्रतेकरिता भगवान विष्णूंच्या नावाचा उल्लेख करून तो पुरोडाश नावाचा चरू निर्माण केला आणि त्याचा हवन केला. विदुरा तो हवी हातामध्ये घेऊन उभ्या राहिलेल्या त्या अर्धवेच्या समवेत यजमान दक्षाने जेव्हा विशुद्ध चित्ताने स्त्रियांचे ध्यान केले तेव्हा लगेचच भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. बृहत आणि रथंतर ह्या नावाचे 2 पंख ज्याला आहेत, साम आणि स्तोत्र. बृहत आणि रथंतर अर्थात साम आणि स्तोत्र ही 2 पंख ज्यांना आहेत त्या गरुडावर भगवंत विराजमान होऊन त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. त्याच्या अंगकांतीनं सर्व दिशा उजळून निघालेल्या आहेत.
बाकीच्यांची अंगकांती आता लोप पावलेले, नाहीशी झाली, निस्तेज झालेले, कारण त्यांचं ते तेज भगवंताला आलेले पाहून इंद्रदेव, ब्रह्मदेव, महादेव, सर्व देव देवेश्वर सगळेजण उठून उभे राहिले आणि त्यांना भगवान विष्णूंना प्रणाम केलाय. बोलो नारायण भगवान की जय. त्यांची स्तुती कशी करावी, जीभ अडखळत होती, गोंधळून गेले होते. आणि अशा स्थितीतच ते सगळेजण आपल्या मस्तकावर हात जोडून, त्यांचे हात त्यांच्या कपाळावर होते, आपापल्या मस्तकावर दोन्ही हात जोडून भगवंतांची स्तुती करू लागले. आनंदाने एकाग्र चित्ताने भगवंताची प्रार्थना करत ते भगवंतांना शरण गेले. दक्ष म्हणतात, हे भगवंता, आपल्या मूळ स्वरूपामध्ये मायारहित होऊन आपण बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्था रहित शुद्ध चिन्मय आणि अद्वितीय निर्भय अशा अवस्थेमध्ये आपण असता. स्वतंत्र असून सुद्धा आपण या मायेने उत्पन्न केलेल्या चराचराचा स्वीकार करता, परंतु या मायेमध्ये अडकून न राहता सगळ्यांपासून वेगळे असतात, अव्यक्त स्वरूपामध्ये असतात. या मायेचा प्रभाव तुमच्यावर होत नाही. तो फक्त मायेनं बद्ध झालेलं, ज्यांना पंचमहाभूताचं शरीर मिळालं अशांनाच तो बाधित करते ती माया. तुमच्यावर तिचा काही प्रभाव होत नाही. माया नाही का? पृथ्वीजांनी, सदस्यांनी, रुद्राने, भृगुने, ब्रह्मदेवाने, याज्ञिकांच्या पत्न्यांनी, ऋषींनी, सिद्धगणांनी आणि यजमान पत्न्यांनी, त्याचप्रमाणे योगेश्वरांनी, वेदांनी, अग्निदेवाने, इतर देवांनी, गंधर्वांनी, विद्याधरांनी, ब्राह्मणांनी सगळ्यांनीच आपापल्या परीनं भगवंताची स्तुती केली. एवढ्यांच्या सगळ्या स्तुती सांगायला गेलो तर थोडंच कंटाळवाणं होईल. ती भाषा त्यांची त्या लेवलची होती, आपली त्याच्यावरची जाईल. म्हणून कोणी कोणी स्तुती केली हे फक्त सांगितलं. मैत्रेयी म्हणतात, हे विदुरा, जेव्हा अशा प्रकारे सर्वजण यज्ञाचे रक्षक असलेल्या त्या ऋषिकेशांची स्तुती करू लागले, तेव्हा त्यांनी दक्षाने वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या यज्ञाचा पुन्हा आरंभ केलेला, त्याला प्रारंभ केला आहे. आता ते सगळं शुद्ध झालंय. सर्वांचे अंतर्यामी असलेले श्रीहरी सर्व यज्ञ भागांचे भोक्ते आहे. तथापि पुरोडाशा रूपाच्या रूपामध्ये असला तो चलू भगवंतांनी भक्षण केल्याचो आपल्या तो स्वीकारून, तो चलू स्वीकारून भगवंत दक्षाला काय म्हणतात ते ऐका. जगाचे परम कल्याण करण्याकरता मीच ब्रह्मदेव, मीच विष्णू आणि मीच महादेवाच्या रूपामध्ये प्रकट होत असतो. मीच सर्वांचा आत्मा, ईश्वर आणि साक्षी आहे. तसेच स्वयंप्रकाश आणि उपाधी शून्य सुद्धा मीच आहे. आपल्या त्रिगुणात्मक मायेचा स्वीकार करून मीच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करीत असतोय. प्रत्येकाच्या कर्मांना अनुरूप असलेला तोच मी, कधी ब्रह्म तर कधी विष्णू तर कधी शंकर ही नावं धारण करतोय. मैत्रेयी म्हणतात, भगवंताने अशा प्रकारे या सगळ्यांना त्या ज्ञानाचा उपदेश केला आणि मग या सगळ्या प्रजापतींचा जो नायक आहे दक्ष, त्याने त्या यज्ञाची पूजा केली. एकाग्र चित्ताने आता मात्र त्याचे डोळे उघडले. पहिला भाग विसरा नको म्हणून
त्या बळीला त्याच्या नावाने अगोदर सगळे एखादा वाटा ठेवा. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो नाही का कधी कधी. असं नंतर उदवसान या नावानं या कर्मानं सोमपायी आणि इतर देवांचं यजन करून यज्ञाची समाप्ती केली. शेवटी सगळ्या ऋत्विजांना एकत्रित घेऊन यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर अवभृत स्नान करावं लागतं. पूर्तता त्या यज्ञाला पुन्हा 3 प्रदक्षिणा करायच्या असतात. ते स्नान करून झाल्यानंतर यथोच्च दान द्यावं लागतं. आणि मग अशा प्रकारे त्या दक्ष प्रजापतीने या विघ्नांवर मात करून ज्यांची निंदा केली होती त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून तो यज्ञ आता परिपूर्ण केलेला होता. आणि अशा रीतीनं त्या दक्षाला प्रजापतीला भगवंतांनी वरदान दिलं, आता तुझी बुद्धी नेहमी धर्मामध्येच राहो, आता तू अधर्म करायचा नाही. आशीर्वाद दिला आणि सगळे देवजण आपापल्या लोकांमध्ये निघून. विदुरा असं ऐकलं होतं की दक्ष कन्या सतीनं आपल्या पूर्वीच्या शरीराचा त्याग केला आणि नंतर पुन्हा एकदा, कारण ती शिवापासून तिला वेगळं राहायचंच नव्हतं ना, हिमालयाची पत्नी मेना हिच्या पती जन्म घेतला आहे. तिचं नाव मग नंतर हेम अर्थात बर्फ, हिमालय बर्फ. आणि मग त्या हिमाच्या नावाला तिचं नाव जोडलं गेलं. मग त्या हिमकन्या पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून पार्वती. दुसरा जन्म पार्वती आईसाहेबांनी त्या हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. हिमालयाच्या पत्नीचं नाव मेना. प्रलय काळामध्ये ज्या वेळेला सृष्टीचा संहार होतो त्यावेळेला ती सृष्टी लोप पावते. त्यावेळेला भगवंतांची सुप्त असलेली ती सगळी शक्ती पुन्हा भगवंतांकडे एकवटली जाते, त्यांच्याच आश्रयाला जाते. जिच्या आश्रयाने या सृष्टीची निर्मिती होते ती पुन्हा सुप्त रूपाने भगवंताच्याच सृष्टीची त्या भगवंताच्याच शरीरामध्ये लोप पावते आणि भगवंताच्याच इच्छेनं पुन्हा निर्माण होते. त्याप्रमाणेच ज्यांच्यासाठी मी जन्म घेतलाय पुन्हा पुन्हा त्यांच्यासाठीच जन्म घेईन आणि त्यांच्याच आश्रयाने राहील. याप्रमाणे त्या अंबिकेनं आपलं आश्रय त्या भगवान शिवांनाच मनाने वाढलं. विदुरा दक्ष यज्ञांचा विध्वस्त करणाऱ्या त्या भगवान शिवांचे चरित्र मी कोणाकडनं ऐकलं माहितीये का? बृहस्पतीचे आवडते शिष्य बुद्ध यांच्या तोंडातून ऐकलंय. मैत्रीजी सांगतात विदुराला हे सगळं ज्ञान तू त्यांना विचारतच ना मला सांग म्हणून. त्याने सांगितलं माझ्याकडे आता तेवढा टाइम नाही, हे मी ज्यांना सांगितलं त्यांच्या मुखातून आहे आणि म्हणून तुला माझ्याकडे पाठवलंय. आता हे सगळं ज्ञान महादेवांचं ते परम चरित्र तुला सांगितलं.
पण ज्यांनी ज्यांनी हे चरित्र ऐकलंय त्यांना काय प्राप्त हो? त्यांना यश प्राप्त हो, त्यांचं आयुष्य वाढो, त्यांचं पाप नाहीस हो. जो कोणी भक्तिभावानं नियमितपणे याचं श्रवण आणि कीर्तन करतो तो भगवंतालाच आवडता होतो. भगवंताची ती भक्ती होते. ही आपली भगवंताची भक्ती आहे बरं का. श्रीमद भागवत पुराणातल्या कथा ऐकणं ही भक्तीपेक्षा कमी नाही असं समजू नका का आम्ही नुसते कथा ऐकत होतो. भगवंताला आवडणारी भक्ती. भगवंताच्या पाठीचा प्रचार आणि प्रसार चालले ना तेव्हाच आपण मत देऊ ना त्यांना. प्रचारच काढणार होणार तर मग कसं मिळेल? भगवंताने काय काय केलंय, कशी अवतार धारण केली आणि तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न होणार ना. या कथाच भगवंताला फार आवडतात आणि म्हणून भगवंत सांगतात जो जो या कथांचं अमृतपान करेल, जो जो या कथा आपल्या मुखातून सांगेल त्याला मी हवं ते द्यायला तयार असतं. आपण खरंच भाग्यवान आहोत. मैत्रीजी म्हणतात शत्रुंजय विदुरा सनकादिक नारद भृगु हंस अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी ब्रह्मचर्य असलेल्या त्याच्या पुत्रांनी कधीच गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला नाही. त्यांना नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेशच केला नाही. त्यांची नावं सांगितली त्यांनी. कोण कोण? सनकादिक आहे, नारदजी आहे, भृगु आहे, हंस आहे, अरुणी आणि यती अशांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. नैष्ठिक ब्रह्मचर्याचं. अधर्म हाही ब्रह्मदेवाचा पुत्र होता. अधर्माच्या बायकोचं नाव, पत्नीचं नाव मुषा, टोपण नाव असत्य. अधर्माच्या पत्नीचं नाव असत्य. दोघांची जोडी शोभते ना. असत्य बोलणारे अधर्म करतात. दोघांची जोडी तशी आहे ना. आणि अधर्म करणारे असत्य बोलतात. त्याच्या पुढं तिला एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. त्या पोराचं नाव दंभ, अहंकार, आणि मुलीचं नाव माया. दंभ आणि माया ही दोन मुलं झाली. त्या दोघांना कोण मुलं घेऊन गेला? ज्यांना संतती नव्हती, ज्यांना मुलं बाळ नव्हती असा निवृत्ती त्याला घेऊन गेला आहे. हे बुद्धिमान विदुरा दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती. निकृती म्हणजे लबाडी. ज्यांना लोभ आहे ना ते लबाडी करतात. म्हणजे लबाडी करतात ते लोभापोटीच करतात. महाराज जय श्री राम बोलना पडेगा. त्यांच्यापासून पुढं क्रोध आणि हिंसेचा जन्म झाला. क्रोध आला तरच हिंसा होईल. हिंसा करणाऱ्याकडे क्रोध नसेल असं कसं सांगू शकाल? दोघांची. आणि त्यांच्याही पासून पुढं कधीतरी वेगळा काय कलह हाच करा. काही कलह उत्पन्न झाला. त्याची बहीण, त्या कलीची बहीण दुरुक्ती, अपशब्द लोकांच्या मनावर असे घाव करतात की त्याला कुठलाच औषधी उपयोगी पडत नाही. मग मरपर्यंत विसरणार अशी लोक सांगतात. असं घाव झाल्यांना शब्दांनी मरण विसरणार नाही.
हे वाक्य आपल्याला कानावर पडू नये म्हणून आपण दक्षता घ्यायची, असे भाव कोणाला करायचे नाही. ती दुरुक्ती म्हणजेच अपशब्द. हे साधू शिरोमणी विदुरा ऐक बरा. नंतर त्या कळहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केलंय. भीती आणि मरण. सगळ्यात जास्त भीती कोणाला माणसाला असेल तर कोणाची नाही बोलला तरी माहित सगळ्यांना. सगळ्यात जास्त भीती मनाचीच. जे सांगतात ना मरणाला घाबरू नका त्याला तर जास्त ते अगोदरच म्हणतात स्टेजवर जास्त येऊ नका स्टेज मोरल. जय श्री हरी बोलना पडेगा. गोविंद बोलो हरी गोविंद परिक्रमेला दिले होते माझ्या हातामध्ये. नाही का महाराज भगवान भोलेनाथांचं लग्न झालं ना गिरनार पर्वतामध्ये त्या जंगलामध्ये. बाबांच्या बरोबर गेल्या वर्षी गेलो होतं त्याने आम्हाला एक रात्र आम्ही तिथे राहिलो होतो. रात्री राहायचं असतं. यावेळेला मला वाटतं भगवान दत्तात्रय आमच्या वृक्ष झाले. हो बोलून पण नोव्हेंबरच्या तारखा आता यायला लागल्या. तुम्ही जाता कुठेतरी पटकन म्हणून अगोदर तुम्हाला आठवलं नोव्हेंबर परत जगत म्हणून म्हणून मग तुम्ही पटकन जाता ना कुठं 3 म्हणून अगोदर तुम्हाला तारीख नोव्हेंबरची आशीर्वाद बनला. काय करणार नाही नसतं कधी कधी मलाच असं. कोण कोणापासून कसा जन्माला आला. मृत्यूची भीती, मृत्यू आणि भय हे उत्पन्न झाले. आणि या दोघांच्या संयोगातूनच पुढं यातना आणि निरय अर्थात नरक. यातना ज्या भोगतो दुःख कष्ट आणि नरक जे भोगावं लागतं ही जोडी उत्पन्न झाली. हे विदुरा अशा प्रकारे हे सगळं तुला मी प्रलयाचं कारण संक्षेपानं सांगितलंय. हे संक्षेपानं विस्तार आपण याच्या पूर्वी ऐकून आलो याच्या नंतरही ऐकणार आहोत. प्रलयाचं कारण असलेला अधर्म त्याचा वंश सांगितला. आता त्या अधर्माचा त्याग करून पुण्य कसं संपादित करावं याचं वर्णन. 3 वेळा जो मनुष्य ऐकतो मनाची ग्लानिता दूर करतो, मलिनता दूर करतो आणि ज्या श्रीहरींचं जो चिंतन करतो. ब्रह्मदेवाने आपल्या अंशाने उत्पन्न केलेल्या पवित्र कीर्ती महाराज स्वयंभू मनुच्या पुत्रांच्या वंशाचं वर्णन करतो. पवित्र आत्मे आपण
ऐकत आहोत मनुवंशाची ही वंशवेळ 9 मिनिटं बाकी आहेत, 8 मिनिटं बाकी आहेत. आता परत जागेवर आहे, परत कुठून? ब्रह्मदेवाच्या शरीरातून एक स्त्री आणि एक पुरुष उत्पन्न झालं होतं. त्या पुरुषाचं नाव स्वयंभू मनु, त्या स्त्रीचं नाव शतरूपा. आता या स्वयंभू मनु आणि शतरूपा यांना 5 पोरा झाली. 2 पोरे 3 पोरी. है ना, थोडा गाणं. देवहूती, आकृती, अनुभूती. मग त्या देवहूतीचा लगीन कर्दम ऋषीच्या बरोबर ते देवहूतीचा लगीन करून दिला. 2 नंबरची पोर. मग त्या देवहूतीला आणि कर्दमाला त्यांना 9 पोरी झाल्या. त्या 9 ऋषींना दिल्या. त्यांना तो पोळ्या झाला. भगवान श्रीहरी, भगवान कपिल, त्यांनी त्याच्या आईला समजवला. बस झाला, आतापर्यंत त्या पोरीगारीचा संसार केला. पोराबिरांचा आता काही नको. बाबा कसा जन्मात गेला भगवंताची प्राप्ती करायला. आता तू पण सावध हो, नको ये संसारात तू. कधी केला तरी पावते घड्यावर पाणी. जोपर्यंत हात चालतात त्यांच्या पोराला सांभाळताव, ट्युशनला नेताव, बाजाराचे भाजी आणून देताव. त्याला दरला चढाव डबा घेऊन येताव, राशनला जाऊन राग लावताव, 4-5 किलो सावून घेऊन येताव. तोपर्यंत आमची आईलाही चढली, आई खात्यावर पडली. आमची सुनबाई तशी नाही. मस्त आहेत बागा शेकतात अर्धांगिनी आणि सुनबाई. ते पाणी येतात काय करते, मध्ये 2-3 दिवस जाते. हसते सुनबाई, आमच्या देवी बाबाची पत्नी. फार छान आणि आनंद लुटतात. फक्त पोरं अशी असतात या, बघ किती पैसे बजाय श्रीलंकेला चालले, जा श्रीलंकेला. आता त्यांना कुठं पाहिजे हे म्हणतात, परत यायला लागेल, काही सेवा करणं पडेल. आम्ही मात्र जाऊन आला आणि तर चेक केल्याच्या जागेवर असं. म्हणजे पैसे घे ना बिंदास, असं पोरगाला सुनत असाल. या भाग्यवान असतो मला त्यांच्या चेहऱ्यावरचं ते असलं पाहिजे. असं या संसाराचा त्याग करून ईश्वराची प्राप्ती करून घे. बोला पटला त्या बरा झाला. पुण्या सगळं माझं डोळं उघडलं. तेव्हा डोळं बंद व्हायच्या आधी डोळं पिठे सांगून तर पाहिजे. डोळं बंद व्हायच्या आधी हे सगळं ऐकत असतं. आणि खरंच तुम्ही सगळे भाग्यवान असतात. बाळा गेला, आईचा उद्धार झाला. हे पण आठवण करून दिली ना आपण कुठं आहो नक्की. नंतर आपण विसरून जायचं. आणि मग त्या नाव पोरींचा संसार कसा चालला, कुठल्या ऋषीला कुठली दिली, त्यांचा वंश कसा वाढत गेला, हे सगळं मस्त वंशावळीच्या कथा आपण ऐकून आवडतोय. त्या पोरींचा झाला, मग पोऱ्यांचा कर थांबा जरा थांबा. आज थोडं मानणार त्याची 2 पोरं होती ना, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता ते पोरांचा पुढं त्यांच्या पोटी कोण जन्माला आली, मग त्याही कसा काय पराक्रम केला. अशी 2 पोरं होती. भगवान वासुदेवांच्या कलेपासूनच ते उत्पन्न झाले होते. आणि म्हणून जगताचं रक्षण, जगताचं कल्याण करण्याकरताच उत्तानपाद. ज्याला पण 2 बायका, एक सुरुची आणि एक सुनीती. त्या सुरुची आणि सुनीतीच्या कथा, उत्तानपादाचं ध्रुवाचं चरित्र होऊ दे आपल्याला ऐकायला मिळणार. आपली वेळ संपली. 5:57 झाली. 6 वाजताची वेळ आपली नियोजित आहे.
आपला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी येत असता. अशाच एक आईची सेवा करणारी सासूमा आमच्या ठाकूरताई. आई ॲडमिट आहे. आता त्या मालकरी झाल्या आणि मालकरी असून लोक बोलतील ना सासूची सेवा करीना, कमीत कमी माळेची तरी इज्जत, आपल्या गुरूंची इज्जत, सावळाबाबांची इज्जत राखली पाहिजे म्हणून आईची सेवा करताय. सुनाशीनो पोरीनो विसरू नका. आपण भागवत ऐकतो आणि भागवत ऐकल्याचं ध्यानात ठेवायचं. नसं ध्यानात ठेवला तर 2-3 वर्ष तुम्हाला हेच शिकवू आम्ही. असं फार छान आनंद आहे. ते मस्त शांतीने सगळ्यांना कळेल असा प्रयत्न आम्ही करतो. आता ते किती कळतं किती नाही आणि बऱ्यापैकी तुम्हाला ते कळतंय. नंतर प्रतिक्रिया येतात बाबा मस्त चालले, आता खरं भागवत ऐकण्याचं भाग्य आम्हाला मिळते. फार छान. आज तर आमची नंतर थोडी बचीत झाली असते. आमच्या वैष्णवला काहीतरी काम निघालं त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही. परमेश्वरजी मते डबल बोनस आम्हाला नाही का. या कथा रोज ते त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतात. त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे परमेश्वर मते. बस फक्त एवढाच परमेश्वर मते असं त्या मोबाईलला ज्यांच्याकडे ते उपलब्ध असेल तो जसा जवळ येऊन त्यांच्या माहिती बोलायचा तिथेशी तरी कथा ऐकायला येतील आणि टाईप केलं तरी पण त्या कथा ऐकायला येतील. असं तुमच्या सगळ्यांच्या चरणांवर नतमस्तक होतं. आपणच माझ्या समोर असलेल्या भोलेनाथांच्या मूर्ती आहात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितचे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारा तरी. भगवंताचा भोग आमच्या ठाकूरजींना सगळ्यांनी श्रद्धेने आणलेला प्रसाद आणि मग त्या प्रसादाचं नैवेद्य रूपानं या अगोदर आमच्या ठाकूरजींना भोग लागला जातो. भगवान कृष्णांना बालकृष्णांना तो भोग लागला जातो आणि नंतर त्याचं वाटप केलं जातं. छान सजवलेल्या आरत्या 6 ताटं आपल्याकडे आहेत. कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ करायचं नाही. अनेक चेहरे हे सगळे नेहमीचे चेहरे. कुसर घरवर येणाराचा जीवनदाता सपत्नी, बेतोड्यावर येणाराचा विलास दादा, सागावर येणाऱ्या असे सूर्यकांत दादा,